लूट जिहाद वगैरे या संकल्पनांना गांभीर्यानं घेऊन त्याच्या विरोधात राजकीय भूमिका घेण्याइतकं गांभीर्य मुसलमानांमध्ये नाही आहे. मुसलमान स्थानिक राजकारणाला प्रमाण मानून त्या ठिकाणी ती भूमिका घेतो. ब्लॅक अँड व्हाईट शेड्समध्ये भूमिका विधानसभेच्या निवडणुकीलाही कोणी घेत नाही. मुसलमान 40 ठिकाणी निर्णायक भूमिकेत आहे. 40 ठिकाणी मुसलमान ठरवू शकतो की कोणता उमेदवार निवडून येईल आणि कुणाचा पराभव करायचा. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. मतदानाला अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि अशात मौलाना सज्जाद नोमानी यांनी एक यादी जाहीर केली आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र काही जागांवरती जवळपास 17 जागा अशा आहेत जिथं महाविकास आघाडी वगळून काही उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामध्ये काही अपक्ष उमेदवार आहेत, MIMचे आहेत, समाजवादीचे उमेदवार देखील आहेत. मात्र या सगळ्यांमुळं लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजानं एक गट्टा होऊन मतदान केलेलं होतं आणि त्याचा अर्थातच फायदा महाविकास आघाडीला झालेला होता. हे अनेक गोष्टींमधून आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. मात्र तीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जशाच्या तशी लागू राहील का हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत सरफराज अहमद सर आहेत. सरफराज अहमद सर मुस्लिम विषयांचे अभ्यासक आहेत, मुस्लिम प्रश्नांचे अभ्यासक आहेत, इतिहासाचे अभ्यासक आहेत आणि विशेष म्हणजे ग्राउंडवर फिरणारे कार्यकर्ते आहेत. चळवळीत काम करत असताना ग्राउंडवर फिरून निवडणुकी असेल किंवा सामाजिक विषयांचा अभ्यास ते करत असतात. त्यामुळे त्यांची मतं जी आहेत ती जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सरफराज सर, पहिली कमेंट काय कराल? सरफराज यांनी सज्जाद नोमानीची यादी जाहीर केली ते पाहता आणि जसं मी म्हणालो की लोकसभा निवडणुकीमध्ये जे परिणाम होते ते थेट विधानसभेमध्ये तसेच्या तसे लागू होतील असं वाटतं. पहिल्यांदा तर सज्जाद नोमानींनी मराठी मुसलमानांच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करण्याचं कारण नव्हतं. त्यांना महाराष्ट्राची सांस्कृतिक परिस्थिती बिलकुल माहीत नाही आहे. माझे त्यांच्याशी खूप जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हे मी त्यांनाही सांगितलं की तुम्ही या राजकारणामध्ये या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करू नका, कारण अद्याप तुमचा महाराष्ट्राच्या समाजकारणाचा संस्कृतीकरणाचा हा अभ्यास झालेला नाही किंवा त्याची माहिती नाही आहे तुम्हाला. पण त्यांनी तडकाफडकीनं ती यादी जाहीर केली. त्याच्यासाठीचा डेटा त्यांच्याकडे कोणता होता मला माहीत नाही आणि ती यादी पाहिल्यानंतर अनेक ठिकाणी मला स्वतःला धक्का बसला. आता धुळ्यासारख्या शहरामध्ये जिथे फारुख शाह सारखा विद्यमान आमदार आहे तिथे त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षानं फक्त 800 मतं घेतली आहेत समाजवादी पक्षानं, त्या पक्षाला पाठिंबा दिला आहे. म्हणजे हे कोणत्या शहाणपणाचं राजकारण आहे हे कळायला मार्ग नाही. दुसऱ्या ठिकाणी तसंच केलं आहे. हसन मुश्रीफांसारखा ग्रामीण मुस्लिमांचा चेहरा जो समन्वयाचं राजकारण करत बहुसंख्याकांचंही नेतृत्व करण्यात यशस्वी झाला आहे, त्याच्याविरोधात तुम्ही उमेदवार देण्याची काय गरज होती? त्याविरोधात भूमिका घेण्याची काय गरज होती? शांत राहा ना तुम्ही तिथे. दुसऱ्या ठिकाणी तसंच केलं. इम्तियाज जलील, ठीक आहे, इम्तियाज जलील एक आयडेंटिटी पॉलिटिक्स करतायत, एक अभ्यासक म्हणून माझा त्यांना विरोध आहे. पण इम्तियाज जलीलसारखा माणूस निवडून येण्याची जिथं शक्यता आहे त्या शक्यतेला दुर्लक्षित करून तुम्ही दुसऱ्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन करताय. ही बाब जी आहे ती चुकीची आहे. आणि दुसरी एक खटकणारी गोष्ट अशी आहे की पुरोहितांनी राजकारणाचा नेता होण्याची जी पद्धत अवलंबली आहे मागच्या काही दिवसांमध्ये, ज्यांना कोणत्याही पद्धतीचं राजकीय भान नसतं, अशा वर्गातून आलेले हे लोक जर राजकारणाचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याचा फटका सामान्य माणसाला बसण्याची शक्यता असते. तुम्ही आता अभ्यासक म्हणून मांडलेली मतं असू शकतात, मात्र लोकसभेमध्ये त्यांची मतं लोकांनी ग्राह्य धरली, त्यांनी सांगितलेलं लोकांना मतदान केलं गेलं. बघा, लोकसभेमध्ये नोमानींची मतं ग्राह्य धरलेली नाही आहेत. नोमानींची मतं काय होती हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवून विचार करूयात. मुसलमान लोकसभा निवडणुकीमध्ये भोगतभोगी होते आणि त्यांना अल्पसंख्याक म्हणून व्यापक देशहिताची, व्यापक धर्मनिरपेक्षतेची, व्यापक अशी लोकशाहीवादी भूमिका घेणं त्या काळाची ती गरज होती आणि त्यामुळं त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट या शेड्समध्ये उभं राहून ती भूमिका घेतली. ती भूमिका सज्जाद नोमानींनी जरी काही सांगितलं नसतं किंवा आवाहन केलं नसतं तरीही मुसलमानांनी घेतलीच असती. धर्मगुरू किंवा सज्जाद नोमानी उदाहरण म्हणून, पण धर्मगुरूंचा काही संबंध गुरूंचा काही संबंध नाही. मुसलमान समाज शहाणा आहे आणि कोणत्या वेळेस कोणती भूमिका घ्यायची हे इतरांपेक्षा त्याला जास्त कळतं. ते निवडून येण्याची शक्यता असलेल्या भाजप विरोधी उमेदवाराला कशा पद्धतीनं मतदान करतात लोकसभेमध्ये हे अनेक ठिकाणचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला दिसतं. सज्जाद नोमानींनी काय केलं, उभ्या असलेल्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं नेतृत्व त्यांनी घेतलं, आयत्या पद्धतीनं घेतलं. तर सज्जाद नोमानींमुळे हे घडलं असं म्हणणं हे चुकीचं आहे. आणि सज्जाद नोमानींचा तसा जर भ्रम असेल तर ते चुकीच्या मानसिकतेत जगतायत. त्यांनी त्यातनं बाहेर पडलं पाहिजे.
आणि त्याच मानसिकतेतून त्यांनी जर विधानसभा निवडणुकीकडे पाहण्याचा प्रयत्न त्यांचा असेल तर तोही चुकीचा आहे. कारण विधानसभा निवडणूक ही ब्लॅक अँड व्हाईट या दोन शेड्समध्ये होत नाहीत, त्याला अनेक पैलू असतात. महत्त्वाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीला स्थानिक हितसंबंधांचा असतो, तो दुर्लक्षित करता येत नाही. स्थानिक हितसंबंधांमध्ये मुसलमान शिवसेनेच्याही बाजूला जातो, कम्युनिस्टांच्याही बाजूला जातो, तो अनेकदा भाजपच्याही बाजूनं जातो आणि स्थानिक राजकारणांमध्ये अपक्ष असतील किंवा कोणी असेल, मुसलमान स्थानिक राजकारणाला प्रमाण मानून त्या ठिकाणी ती भूमिका घेतो. ब्लॅक अँड व्हाईट शेड्समध्ये भूमिका विधानसभेच्या निवडणुकीलाही कोणी घेत नाही. तुम्ही आता भाजप शिवसेनेची नावं घेतायत म्हणून राज्यात तुम्ही जेव्हा फिरताय, अभ्यास करताय, अशी काही उदाहरणं सांगता येऊ शकतात जिथं भाजप शिवसेना किंवा अन्य पक्षांच्या मुस्लिमेतर उमेदवारांसोबत देखील मुसलमान जाऊ शकतात? भाजपच्या उमेदवारांसोबत मुसलमान जाऊ शकतात, अनेक ठिकाणी जात आहेत. गिरीश महाजनांसारखा नेता आहे, मी त्यांच्या मतदारसंघात फिरलेलो आहे. अनेक ठिकाणी मुसलमान उघडपणे त्यांचा प्रचार करताना दिसतात. अक्कलकोटसारख्या भागामध्ये सचिन कल्याण शेट्टी हा पर्याय म्हणून 10-15% का होईना मुसलमानांनी निवडला आहे. आणि ते का सचिन कल्याण शेट्टींसोबत जात आहेत, तर म्हेत्रेंच्या बहुसंख्याकवादी राजकारणाला ते कंटाळलेत. इथे मुद्दा भाजप नाही आहे. दुसरा एक मी तिथे अक्कलकोटमध्ये बघितलेला एक मुद्दा असा होता की सचिन कल्याण शेट्टींचा जो भाग आहे जिथे ते राहतात, त्या परिसरातील एक 10-20 गावं जी आहेत तिथला मुस्लिम मतदार हा एक गट्टा सचिन कल्याण शेट्टींच्या मागं उभे असल्याचंही दिसतंय. त्यामुळे तिथं हितसंबंधांचा मुद्दा खूप तीव्र असतो ग्रामीण भागामध्ये. आणि दुसरा एक मुद्दा इथे विचारात घेण्यासारखा असा आहे की ध्रुवीकरणाचं जे राजकारण असतं, ते धार्मिक ध्रुवीकरण असेल किंवा भाजप विरोधी, भाजपनं जे मुस्लिम विरोधी राजकारण केलं आहे त्याचा परिणाम म्हणून मुसलमानांनी भाजप विरोधी भूमिका घेत जे ध्रुवीकरणाचं राजकारण करण्याचा जो प्रयत्न असेल तो नागरी समाजापुरता मर्यादित राहील, तो ग्रामीण मुसलमानांपर्यंत पोहोचणार नाही. ग्रामीण मुसलमानांची भूमिका ही वेगळी असेल, नागरी मुसलमानांची भूमिका वेगळी असू शकते. शहरी मुसलमान ध्रुवीकरणाच्या बाजूनं जातील, त्या पद्धतीचा विचार करतील, भाजप विरोधी मतदान करतील, पण ग्रामीण मुसलमान तसं करणार नाही. भाजपनं देखील लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर एक आरोप केला की मशिदीमधनं जे फतवे निघाले लोकांनी ते पाळले गेले. तुम्ही थेट त्याला विरोध करताय आता की असे काही फतव्यांचं पालन मुसलमान करणार नाहीत आणि मुसलमान सजग आहेत, असं वाटतं तुम्हाला? आता सगळं फतव्यांचं पालन करणारा मुसलमान असता तर परिस्थिती खूप निराळी असते. फतव्यांचं पालन एका पातळीवर होऊ शकतं, ते वैयक्तिक जीवनांमध्ये, आणि फतवे हे राजकीय पातळीवर एका लोकशाही प्रधान देशामध्ये दिले जाऊ शकत नाहीत, त्याला काही किंमत नसते. आणि असे फतवे कोणी दिलेले नाही आहेत. आवाहन केलं गेलं आहे मतदानाचं, मोठ्या प्रमाणात आवाहन झालं आणि लोकशाहीवादी भूमिकेतून मतदान करा असंही आवाहन झालं. त्या लोकशाहीवादी भूमिकेला भाजप विरोधी भूमिका समजण्याचं कारण नाही आहे. अशी लोकशाहीवादी भूमिका अनेकांनी घेतली आहे. त्याला तुम्ही भाजप विरोधी किंवा हिंदू विरोधी किंवा मुस्लिमांचा वोट जिहाद या संकल्पनांमध्ये त्याला पाहणं योग्य नाही. तर तुम्ही जसं म्हणताय की स्थानिक पातळीवरती भाजपला सोबत असेल किंवा शिवसेनेसोबत देखील मुसलमान जाऊ शकतात, पण वरच्या पातळीवरनं जसं लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं की संविधान बचावाचा एक नारा आला, त्यामुळे खाली तो झिरपत गेला. वक्फ बोर्डचा विषय असेल, NRCचा असेल, CAAचा असेल, तो खाली झिरपत गेला आणि मुसलमानामध्ये एक तीव्र नाराजी पाहायला मिळाली. आत्ता पुन्हा तुम्ही जो शब्द आत्ता वापर केला, म्हणजे जसं फडणवीसांनी तो वापरला होता वोट जिहादचा मुद्दा, तो कितपर्यंत लोकांपर्यंत पोहोचला आहे आणि लोक त्याला कन्सिडर करणार नाहीत असं वाटतं तुम्हाला आता? नाही, वोट जिहाद वगैरे या संकल्पनांना गांभीर्यानं घेऊन त्याच्या विरोधात राजकीय भूमिका घेण्याइतकं गांभीर्य मुसलमानांमध्ये नाही आहे. तेवढं शहाणपण आलेलं नाही समाजात, त्यासाठी मोठ्या जागृतीची गरज आहे. आणि दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा, जो मुसलमान अशा पद्धतीनं विचार करून भाजपच्या विरोधात जातील का वगैरे, हे शक्य नाही आहे, या निवडणुकीत तरी शक्य नाही. किती जागा तुम्हाला वाटतं की मुस्लिम फॅक्टर तिथं जास्त विनिंग फॅक्टर डिसाईड करू शकतो, असं किती जागा वाटतं तुम्हाला महाराष्ट्रात? मुसलमान 40 ठिकाणी निर्णायक भूमिकेत आहेत. 40 ठिकाणी मुसलमान ठरवू शकतो की कोणता उमेदवार निवडून येईल आणि कुणाचा पराभव करायचा. 40 जागांवरती साधारणतः काय चित्र असेल तुम्हाला वाटतं? महाविकास आघाडीच्या बाजूने किती राहतील आणि महायुतीच्या बाजूने किती राहतील? मुसलमान मतदार जिथं निर्णायक भूमिकेत आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने राहील, आणि जिथं निर्णायक भूमिकेत नाही आहे तो तिथे भाजपसोबत जाईल, हितसंबंध जपण्याचा प्रयत्न करेल.
ते सरफराज अहमद सर त्यांनी खरं तर त्यांची मतं जी आहेत ती व्यक्त केलेली आहेत, कारण कदाचित त्या अनेकांना पटवू शकत नाहीत, पटणार नाहीत. मात्र त्यांनी जे अभ्यास केलेला आहे, त्यांच्या ज्या अभ्यासाच्या निरीक्षण आहेत, त्यानंतर त्यांनी मांडलेली मतं आहेत. अर्थात या निरीक्षणांचा, या मतांचा सविस्तर उघड जे आहे ते 23 तारखेनंतर निकालानंतर होणारच आहे. मात्र सज्जाद नोमानी यांनी जी मांडलेली भूमिका आहे, त्यांना मात्र समाजातले काही घटक विरोध करतात, हे मात्र देखील स्पष्ट या ठिकाणी होतं आहे. कॅमेरा पर्सन युकांतीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.